हॅलो अँड वेलकम टू माय व्लॉग. सो ह्या मॅडम आहेत ना, आज इतक्या दिवसानंतर म्हणजे जेव्हापासून कॉलेज सुरू झाले आहेत ना तेव्हापासून तिने एकच लेक्चर अटेंड केला आणि त्यानंतर ती आज आले कॉलेजला. मॅडम ट्रिपला गेलेल्या, मस्त एन्जॉय वगैरे करून आल्या होत्या. आज आम्ही ना टायमावर होतो, लाईक परफेक्ट ट्रेन वगैरे पकडलेली, बट ट्रेनचीच चुकी बाई इतकी स्लो चालत होती ना, असं वाटतं हिच्यापेक्षा मागची ट्रेन पकडून गेलो असतो तरी कॉलेजला लवकर पोचलो असतो. असो, त्यानंतर आम्ही कॉलेजला गेलो, लेक्चर वगैरे अटेंड केले आणि आहे ना हिमश्री गेली होती गोकर्णाला फिरायला ना, सो तिने आमच्यासाठी गिफ्ट आणलेले. तर मी आणि जुली एवढे एक्सायटेड होतो ते गिफ्ट बघायला. आणि तिने आयुष्यात इतके क्यूट डायरीज आणले, ते एवढे क्यूट आहेत त्या डायरी. आणि ना छोटे छोटेसे असे मॅग्नेट आणले फ्रीजला, एवढे मस्त आहेत ना, मी दाखवायला विसरली, बट ते खूप छान आहेत. आणि मला एवढं छान वाटलं, लाईक तिने एवढं आमच्याबद्दल विचार करून आमच्यासाठी मस्त मस्त गोष्टी आणल्या. सो वी वर सो हॅपी करून. त्यानंतर कॉलेज वगैरे झाल्यानंतर आम्ही रिटर्न घरी यायला निघालो आणि ट्रेनला इतकी गर्दी होती की काय मी तुम्हाला सांगू. त्यानंतर मग मी आणि दीदी मॉन्जिनियसला गेलो. असं थोडंसं पेस्ट्री खायचं मन करत होतं, आम्ही मॉन्जिनियसला गेलेलो. आणि त्यानंतर मी घरी आली, मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली, थोडंसं काहीतरी खाल्लं आणि मग मी जिमला गेली. आणि आम्ही ज्या टायमाला जिमला जातो ना तेव्हा मोस्ट ऑफ द जिम खाली असतं, बिकॉज रात्रीची वेळ असते, ते लोक लवकर घरी जातात. सो आम्हाला आरामात टाईम भेटतो, आरामात जिम वगैरे करायला. सो आम्ही हळूहळू मस्तपैकी जिम वगैरे करतो, चांगला वर्कआउट वगैरे करतो. आणि भाई आमच्या दादाला काय बोलायचं भाई, इतका ब्रेक नंतर आम्ही गेलो तरी एवढा पॉवरफुल वर्कआउट करवतो ना की सगळं दुसऱ्या दिवशी दुखतं माहिती आहे. सो आम्ही सगळं वर्कआउट वगैरे वाइंड अप करून वगैरे निघालो. आणि मी दादाशी बोलता बोलता तर धडपडली असती, बट बच गई मैं. आणि त्यानंतर आम्ही खाली येऊन बघतो तर इकडे भाजीवाल्यांची वेगळीच भांडण चालली होती, भाई कभी भी झगडते लोक. सो असा होता माझा आजचा दिवस.